नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं लक्षवेधीच्या या एपिसोडमध्ये स्वागत. PEW अर्थात प्यू रिसर्च ही अमेरिकेतली एक मोठी कंपनी आणि एक अशी मोठी संस्था ज्यांच्या सर्वेजना त्यांच्या स्टॅटिस्टिकल संख्याशास्त्रीय अभ्यासाला मोठा मान आहे, मोठा संदर्भ म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. त्यांच्या लेटेस्ट अशा संशोधनानुसार जगामध्ये 2050च्या सुमारास मुस्लिम लोकसंख्या ही ख्रिश्चन लोकसंख्ये इतकीच असू शकते, एक आव्हान उभं करू शकते त्या लोकसंख्येसमोर. आणि भारताच्या बाबतीत म्हणायचं झालं तर इंडोनेशिया, जिथे सर्वाधिक मुस्लिम आहेत असं मानलं जातं, त्यांच्यापेक्षा जास्त लोकसंख्या भारतात असेल 2050च्या आसपास, असा या रिसर्चचा अर्थ आहे. अन्य पण काही मुद्दे त्याच्यात आणलेले आहेत की युरोपामध्ये सुद्धा हिंदू मुसलमानांची संख्या कशी वाढणार आहे, डेमोग्राफिक चेंजेस, लोकसंख्यीय चेंजेस कसे होतील जगभरात, त्याचा त्यांनी आढावा दिलेला आहे. पण प्रामुख्याने त्यांनी हा मुद्दा मांडल्यामुळे सगळीकडे चर्चा नेहमीप्रमाणे सुरू झालेली आणि त्याला अर्थातच शेड आहे निलेश, ती म्हणजे आयसिसचा दहशतवाद, अमेरिकेचं इमिग्रेशनचं धोरण असेल आणि एक जगामध्ये सध्या जो थोडा इस्लामोफोबियाचा मुद्दा आहे त्या बाबतीत. अगदी म्हणजे अमेरिका असो, फ्रान्स असो, इंग्लंड असो, या देशांमध्ये सध्या मुस्लिम विरोधी अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह आहे. आणि हा मतप्रवाह हा फक्त सामाजिक पातळीवरचा नाही, तर तो राजकीय आणि निर्णय प्रक्रियेच्या पातळीवर वाढीस लागलेला पाहायला मिळतो. आणि याच फोबियातून, याच एका भीतीतून मुस्लिम समाजाबद्दलचा अत्यंत मॅक्रो लेवलवरचा, अत्यंत छोट्या पातळीवर जाऊन अभ्यास करण्याची मानसिकता जी आहे ती जगभर पाहायला मिळते. आणि त्याच अंतर्गत आलेला हा सर्वे आहे. आणि या सर्वेतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपण चर्चेला मुख्यतः घेतोय की भारत हा मुस्लिम बहुल असा देश म्हणून बघितला जाईल. आणि त्यामुळे साधारण सर्वात जास्त लोकसंख्या जगभरातल्या कोणत्या देशात असेल तर ती भारतात असेल. आणि म्हणून प्रश्न उपस्थित होईल की खरोखर मुस्लिम हा या देशामध्ये अल्पसंख्याक आहे की बहुसंख्य आहे. अर्थात आणि हे मुद्दे घेऊन आपण चर्चेला टोक आणणार आहोत. बघूयात कोणते हे मुद्दे असतील. देशात मुस्लिम वाढणं हे चिंतेचं का समजलं जातं, हा मुद्दा मुळात का उपस्थित होतो याच्याकडे आपण लक्ष वेधू. देशात जगात मुस्लिम बहुसंख्य होण्यामध्ये संघर्षाचं मूळ असेल का? मुस्लिम बहुल देशात आधुनिकतेचा अंत होतो का? लोकशाही तिकडे टिकत नाही का? उदाहरणं तर तशी आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे तोही मुद्दा आपण चर्चेला घेऊ. मुस्लिम बहुसंख्येचा वय हा इस्लामोफोबिया आहे का? उगाच भीती आहे का? खरंच भीती बाळगायची गरज आहे का? आणि मुस्लिम बहुसंख्या सध्याचा धार्मिक संघर्ष वाढवेल का? या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण चर्चेला सुरुवात करतोय. माझ्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत आहेत इथे स्टुडिओमध्ये अब्दुल कादिर मुकादम, इस्लामचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत आणि त्यांचा या विषयावरती दांडगा अभ्यास आहे. त्यांच्या शेजारी आहेत संजय ठाकूर, भाजपचे प्रवक्ते. याशिवाय मला दिसत आहेत शमशेर खान पठाण, आवामी विकास पार्टीचे अध्यक्ष. थोड्याच वेळात आपल्यासोबत हिंदू महासभेचे प्रमोद जोशी असतील. आणि पुण्याहून मला समीर दरेकर सुद्धा आलेले दिसत आहेत, जे हिंदू मुस्लिम प्रश्नाचे अभ्यासक आहेत. सच्चर कमिटीचा अभ्यास, त्यांचा आयोग, त्याचा अहवाल याच्यावरती त्यांनी समीक्षात्मक लिखाण सुद्धा केलेलं आहे. सगळ्यांचं स्वागत. मी मुकादमांपासून सुरुवात करतो. माझी विनंती आहे, वेळेची उपलब्धता लक्षात घेतल्या जर का आपण जेवढं थोडक्यात सांगाल तेवढं मला तुमच्याकडे वेळोवेळी जास्त येता येईल. मी मुकादम सरांपासून सुरुवात करतो. मुकादम सर, मुस्लिम लोकसंख्येची वाढ हा कोणत्याही देशासाठी नेहमी बातमीचा विषय ठरतोय, तुम्ही याकडे कसं बघता? मी याकडे कसं बघतो याच्यापेक्षा ज्या अमेरिकेमध्ये हा विचार प्रथम आता प्रसिद्ध झालेला आहे आणि तो जगभर आता पसरत जाणार आहे, त्याच अमेरिकेतलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो. अमेरिकेच्या CIA निवृत्त व्हाईस चेअरमन ग्रॅहम फुलर यांनी निवृत्तीनंतर एक पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, द वर्ल्ड विदाउट इस्लाम. या वर्ल्ड विदाउट इस्लाममध्ये त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्यापैकी एक असा आहे की जगामध्ये इस्लाम हा एकमेव धर्म असा आहे की ज्याच्याविषयी कमालीचे गैरसमज आहेत. आणि दुसरा मुद्दा असा आहे की समजा इस्लाम जर जगतात आलाच नसता तर जगात हिंसाचार झाला नसता का? हे मुद्दे आपण धरून जर चर्चा केली तर कदाचित त्या प्रतिष्ठित अशा संस्थेने केलेल्या ह्याच्यात काही तथ्य असेल. प्रश्न तथ्याचा नाही आहे, तर परंतु त्या तथ्याचं आपण विश्लेषण कसं करतो, त्याचा अन्वय अर्थ कसा लावतो, यामध्ये आपल्याला जास्त महत्त्व दाखवलं पाहिजे असं मला वाटतं. आता मुळात म्हणजे काय, आता भारताच्या संदर्भात झालं की मुसलमानांची संख्या वाढली तरी एक गोष्ट आपण संख्याशास्त्राचा विचार करताना लक्षात ठेवली पाहिजे की या देशामध्ये 80% हिंदू आहेत. त्यांना ओव्हरटेक करून मुस्लिम ह्या देशामध्ये बहुसंख्य होतील अशी सुतराम शक्यता नाही. म्हणजे 10 वर्षापूर्वीचं आपण जर लोकसंख्येच्या सगळ्या त्या काही प्रवाह पाहिले तर त्याच्यात हे लक्षात येतं की आता वाढीचा वेग सुद्धा. मुकादम सर, मुख्यतः प्रमुख प्रश्न इथेच उपस्थित होतोय की 80% हिंदू आहेत आणि साधारण 20% आपण असं धरून चालू आहेत की मुस्लिम जनसंख्या ही भारताची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये
अल्पसंख्याक म्हणजे जो समुदाय हा एकूण देशाच्या लोकसंख्येच्या 20% असेल त्याला अल्पसंख्याक म्हणायचं का? मूळ प्रश्न हा आहे. अल्पसंख्याकाची व्याख्या आणि कक्षा हे निश्चित होणं गरजेचं वाटत नाही का? हो, वाटतं ना, निश्चितच वाटतं. आणि कारण काय असतं की आपल्याकडे व्याख्येच्या बाबतीत इतकं काही सैल धोरण स्वीकारलं जातं की कुठलाही विषय असो, हाच विषय असा नाही, लोकसंख्या, अल्पसंख्या, बहुसंख्या, अनेक गोष्टी त्या. उदाहरणार्थ अगदी सगळ्यात म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत असलेला जर एक विषय घेतला की ज्याला सेक्युलरिझम या विचारप्रणालीशिवाय भारत हा एकसंघ राष्ट्र होऊ शकत नाही. इतक्या महत्त्वाची ही विचारप्रणाली आहे, पण त्याच्या व्याख्येविषयी इतका गोंधळ आहे की ज्याचं दुसरं कुठलं उदाहरण असं सापडणार नाही. तीच गोष्ट आपल्याला लोकसंख्येच्या बाबतीत आहे. आता साधारणपणे लोकसंख्यामध्ये अल्पसंख्या आणि बहुसंख्या असेल की एका विशिष्ट संस्कृतीचे किंवा धर्माचे लोक हे संख्येने किती आहेत, म्हणजे 100पैकी 80 आणि 20 असं जर असेल तर 20 जे आहेत ते साहजिकच त्या तुलनेत आपलं अल्पसंख्या म्हणायला काही हरकत नसावी असं मला वाटतं. नाही, पण पारशी समाज जो 3%ही नाही आहे, 2% पर्यंतही तो समुदाय मानला जात नाही, अशा समाजाला अल्पसंख्याक असं म्हणणं ठीक आहे. पण जो राजकीय प्रक्रियेमध्ये, जो सामाजिक प्रक्रियेमध्ये प्रमुख घटक आहे, अशा वर्गाला जर आपण अल्पसंख्याक म्हणणार असू तर ते योग्य आहे का? आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे की या देशाच्या राजकीय सामाजिक एकूणच व्यवहारामध्ये हा मुस्लिम घटक महत्त्वाचा आहे, पण आपण संख्येचा विचार केला तर मग संख्येच्या दृष्टीने अल्पसंख्या असं म्हणायला काही हरकत नसावी. परंतु त्याच्याबरोबर ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागेल की आपण मुस्लिम समाजाच्या याच्या गोष्टीचा कसा विचार करतो आहोत. आणि ते बघायला गेलं तर ही सुरुवातच मुळात 1947 सालापासून झालेली दिसते. बरं, मी पुण्याला जातो, आपल्यासोबत दरेकर आहेत. दरेकरजी, तुमचा सच्चर आयोगाच्या अनुषंगाने तुम्ही मुस्लिम प्रश्नाचा सुद्धा एक काही मुद्दा मांडायचा प्रयत्न केला, तुम्हाला मला त्याची कल्पना आहे. एक आता इकडे मुद्दा मांडण्यात आला अब्दुल कादीर मुकद्दमांकडून की मुळात 80% हिंदूंना ओलांडून मुस्लिम बहुसंख्या होईल हे शक्य वाटत नाहीये. दुसरीकडे हा रिसर्च मात्र म्हणतोय की इंडोनेशियापेक्षा जास्त मुस्लिम भारतात असतील, भले हिंदूंपेक्षा कमी असेल पण संख्या सायझेबल असेल. तुम्हाला ही मुळात प्रश्न वाटतो का, आणि प्रश्न असेल तर ती समस्या वाटते का? अगदी सर्वदा प्रथम तुम्हा सर्वांचं अभिनंदन की हा थोडासा कळीचा मुद्दा जाहीरपणे प्रसारमाध्यमांमध्ये आपण मांडायची इच्छा दर्शवली. भारतामध्ये मला एक नेहमी जाणवतं किंवा आपल्या विचार विश्वामध्ये मला एक जाणवतं की दहशतवादी हल्ला झाला याच्यावर आपण खूप डिस्कस करतो, तो का झाला, तो का होतो यावर आपण डिस्कस करत नाही. याचा कंटेक्स्ट मी तुम्हाला सांगतो. आता प्यू रिसर्च सेंटरने जो अहवाल दिलेला आहे, बरोबर, लोकसंख्या वाढ अशी होती मुस्लिमांची की 2050 साली जगामधली सर्वात जास्त लोकसंख्या भारतामध्ये असेल. मुद्दा असा आहे की मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीची चिंता करावीशी का वाटतेय, हा पहिला मुद्दा आहे. त्याच्या रूट कॉज पर्यंत आपण जर गेलो तर मुसलमानांच्या या लोकसंख्या वाढीच काय भय वाटतं आपल्याला, बाकी कोणाच्या लोकसंख्या वाढीचं काय भय वाटत नाही, हा पहिला मुद्दा आहे. बरं, आणि दुसरा मुद्दा जो अल्पसंख्याक बहुसंख्याक हा जो म्हणतात, माझ्या मते माझा खास तो खरं तर अभ्यासाचा विषय आहे, पण माझ्या मते आता चर्चा तिकडे जायला नको. लोकसंख्या वाढीच्या मुद्द्याकडे फक्त आपण नंबर ऑफ म्हणजे पॉप्युलेशन वाढतीये, पण पॉप्युलेशन वाढणं हे धोकादायक नसलं असतं. तिथं सर्वच धर्मांची वाढत आलेली आहे आणि ती नॅचरल आहे. बरं, मुद्दा असा आहे मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा कुठं आपल्याला म्हणजे धोका निर्माण होतो, तो अशा ठिकाणी आपल्याला दिसतोय की ते धर्मशास्त्रीय मेंटॅलिटीतून जी लोकसंख्या वाढ चालली आहे ते रूट कॉज आहे. पण दुर्दैवाने ते कुठे डिस्कस केलं जात नाहीये. बरं, बाय बर्थ, बाय नॅचरल बर्थ रेट जर लोकसंख्या वाढली तर कोणालाही प्रॉब्लेम नाहीये. पण मोठ्या प्रमाणामध्ये आज आशिया आफ्रिका खंडामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा म्हणजे मागासवर्गीयांमध्ये पॅन इस्लामिक लेवलला जो धर्मप्रसार चाललेला आहे, धर्मांतर करून जी धर्मांतर मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ चाललेली, हा जास्त चिंतेचा मुद्दा झाला पाहिजे. नंबर 2, ही नुसती लोकसंख्या वाढली असती तर प्रश्न नव्हता. लोकसंख्या वाढून यांची मध्ये जी घेट्टो मेंटॅलिटी येऊन इस्लामिक रॅडिकलिझम जो पुन्हा त्याच्यातून बाहेर येतो, तो जगाला एक मानवतेचा प्रश्न म्हणून कुठेतरी समोर येतो. त्याच्यावर आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आज त्या रिपोर्टमध्ये जसं दिलंय की इसिस आणि म्हणजे ISIS ज्या संघटना वाढतायत, हे होतंय, हे केवळ एक त्यांना असं कुठेतरी वाटतंय की खरंच आम्ही जर धर्मप्रसार केला, आम्ही जर खरंच कुठेतरी जास्तीत जास्त मुस्लिमांना मुस्लिम म्हणून त्यांना कन्वर्ट केलं तर आम्हाला खरंच कुठेतरी एक जन्नत मिळणार आहे, कुठेतरी आम्हाला स्वर्गातली फळं मिळणार आहेत. आणि या अशा कुठल्या तरी, आता आपण मंगळावर पोचलो, या अशा कुठल्या तरी या मेंटॅलिटीमुळे आपण लोकसंख्येचा प्रश्न ठीक आहे.
शेखरजी तुमच्या केवळ बोलण्याचा एक सार धर्मशास्त्रीय काढायचं झालं रूट तर तुमच्या बोलण्याचं सार काढायचं झालं तर ही लोकसंख्या नुसती वाढत नाही तर ती त्यांच्या धार्मिक भावनांसह येते, त्याच्यामुळे त्यांचं धार्मिक एकसंधीकरण हा त्यांची एक प्रवृत्ती म्हणून राहते आणि शिवाय ती त्यांची इस्लामिक मूल्य एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतात. मुस्लिम ज्या ठिकाणी घेट्ट होतात त्याचा हा तुमच्या बोलण्याचा सार मी मानतो. मी वाढलेली लोकसंख्या आणि ती वाढलेली लोकसंख्या बरं. धर्म आणि राज्य बरं. हा फरक म्हणजे करते का? नंबर 2 फक्त एक शेवटचा मुद्दा सांगतो. हो. तो मुद्दा असा आहे की दरवेळी मुस्लिमांची लोकसंख्या वाढली की मुस्लिम जे नेते आहेत त्यांना असं वाटतं की ते काहीतरी आमच्या विरोधात चाललंय. दुर्दैवाने मुस्लिम नेत्यांनी असं काही समजून घेऊ नये. लोकसंख्या वाढ ही जेवढी इतर धर्मियांना तुमची धोकादायक वाटेल तेवढी मला म्हणायचं की मुस्लिमांची लोकसंख्या वाढ नियंत्रणामध्ये राहण्यामध्ये मुस्लिमांचंच कोट कल्याण आहे. बरं ठीक इतर आहे, धर्मियांचं जर कल्याण असेल तर मुस्लिम धर्मियांचं कोट कल्याण आहे. ठीक आहे. कारण सगळेच लिव्हिंग स्टँडर्ड्स पासून इंडेक्स जर तुम्ही बघितला हो हो हा ठीक आहे, हरकत नाही. आपण सगळे मुद्दे घेऊया, सगळं लगेच डिटेलमध्ये येणार नाही. आपण वेळोवेळी मी तुमच्याकडे येतो. पहिल्यांदा एक एक मुद्दा घेऊ. तुमचा बोलण्याचा सार माझ्या लक्षात आलेला आहे. मी इकडे स्टुडिओमध्ये संजय ठाकूरांकडे येण्यापूर्वी मी पहिल्यांदा जातोय शमशेर खान पठाण यांच्याकडे. शमशेर खान पठाण, तुम्हाला घेण्याचं एक मुख्य कारण आहे कारण तुम्ही एका पॉलिटिकल पार्टीचे अध्यक्ष आहात. जर का मुस्लिम बहुसंख्या वाढली, माझा प्रश्न तुम्ही समजून घ्या, ज्या ज्या देशामध्ये जगह जहां पे मुस्लिम तादाद ज्यादा संख्या में है वहां पे डेमोक्रेसी सस्टेन होती नहीं है, ये पहली बात है. दूसरी बात, जहां पे वो अपना उनकी बढ़ोतरी दिखाई देती है उनकी संख्या में, वहां पे वो अपने इस्लामिक लॉज का आग्रह करने शुरू कर देते हैं. यूरोप में शरिया लाया जाए ऐसी पूरी मूवमेंट वहां पे शुरू हो जाती है. तो क्या मुस्लिमों की संख्या बढ़ना ये दुनिया के लिए एक समस्या क्यों लगती है, आपको क्या लगता है? एक लक्षात ठेवा, इस्लाम इज अ बेस्ट रिलिजन अँड द फॉलोअर्स आर वर्स्ट. हे नेहमी आपण ऐकतो त्याच्यामध्ये. इस्लामची टीचिंग कधी पण कुठल्या राष्ट्राविरुद्ध नसते, कुठल्या समाजाविरुद्ध नसते आणि नाही. परंतु काही ठिकाणी काय टाळके फिरू जर का उपद्रव करत असेल, लाईक आयसिस. हे आयसिस म्हणजे हे मुसलमानमधून निर्माण झालेली शक्ती नाही. बरं, ही शक्ती निर्माण केली वेस्टर्न कंट्रीजने. हे वारंवार तुम्ही गुगलवर गेला, इव्हन क्लिंटन मॅडमने सांगितलेलं आहे का आयसिस आम्ही निर्माण केलेला आहे. हे लो एज्युकेशनमुळे ज्या ज्या ठिकाणी एज्युकेशन कमी आहे त्या ठिकाणचे लोकांना हाताशी पण शमशेर खान, एकाही देशामध्ये मुस्लिम देशामध्ये डेमोक्रेसी यशस्वी का नाही होत? पुरावे सिद्ध झालेले. ऐका, ख्रिश्चन देशांमध्ये लोकशाही यशस्वी होते, अमेरिकेमध्ये मुसलमानांना घेण्यासाठी आंदोलन होतात, म्हणजे लोकशाही अमेरिकेत यशस्वी होते. ख्रिश्चन देश आहे. बौद्धांच्या चीनमध्ये सुद्धा मुसलमानांच्या बाबतीत किंवा इतरांच्या बाबतीत बौद्धिक राष्ट्र आहेत, बुद्धांची राष्ट्र आहेत आपल्या साऊथ एशियामध्ये, तिथे सुद्धा तसा अन्याय होत नाही. भारतामध्ये हिंदू बहुल आहेत पण तिथे डेमोक्रेसी यशस्वी आहे. पण एकही जगामध्ये असा देश का नाही की जो मुस्लिम आहे आणि डेमोक्रेसी यशस्वी आहे? बरोबर 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 राईट. तुम्ही एक काम करा, तर सर्व देशांची तुम्ही इतिहास तुम्ही तपासा त्यांचा. त्यामध्ये तिथं डिस्टर्ब करणारी शक्ती ही परकीय शक्ती, अमेरिका आणि इंग्लंड ह्यांनी आपले हस्तक त्या ठिकाणी पाठवून तिथले जे असमाधानी ग्रुप आहे त्यांना हाताशी धरून त्यांनी लोकांना बंड करायला त्यांनी भाग पाडले त्या ठिकाणी. तिथून कुठलीही म्हणजे तिथून सुरू झालेली नाहीये. आता भारतामध्ये एवढी मोठी लोकसंख्या आहे, तुम्ही आता म्हणतात का भारतामधली लोकसंख्या आता हा काही दिवसांनी मलेशिया सारखी होईल. मला तुम्ही सांगा, भारतामध्ये कुठली मुस्लिम ऑर्गनायझेशन बाहेर पडली का आम्हाला आमचा हक्क द्या किंवा ते जाळपोळ काय निघाले? अजिबात नाही. का इथले मुसलमान जे आहेत ते म्हणजे ते धार्मिक पण आहे आणि शिकलेले आहे, ते इतर लोकांचे इन्फ्लुएन्स मध्ये येत नाही आणि इतर लोकांना इथे इन्फ्लुएन्स करता येत नाही मुस्लिम समाजाला. त्यामुळे एवढे मोठी संख्या असलेल्या भारतामध्ये मुसलमान कधी पण अग्रेसिव्ह झालेले नाही, हे लक्षात ठेवा. पण त्याचप्रमाणे आपल्यापेक्षा लहान देश पाकिस्तान, तिथं तिथली सर्व व्यवस्था अमेरिका आणि परकीय राष्ट्र हे इस्रायल हे त्यांना हाताळत आहे. सिरियामध्ये अमेरिकन इन्व्हॉल्वमेंट, रशियन इन्व्हॉल्वमेंट, इराणियन इन्व्हॉल्वमेंट. इराकमध्ये अमेरिकाने तिथं येऊन त्यांनी सद्दाम असताना इराक वॉज पीसफुल. सद्दामला तिथून त्यांना उचलून त्याला मारून इराकचा त्यांनी सत्यानाश करून टाकला. हे करणारे परकीय शक्ती आहे. मुसलमानांना त्याला दोष देऊ नका. ठीक आहे, म्हणजे अवामी विकास पार्टीच्या शमशेर खान पठाणांचं म्हणणं आहे की लोकसंख्या महत्वाची नसते, अमेरिका काहीतरी करते आणि त्याच्यामुळे तो प्रकार होतो. मला बेसिक वन लाईनर, मला तुमचा मुद्दा कळला. मी आता जोशी आत्ताच आलेले आहेत हिंदू महासभेचे, ते आत्ताच आले, त्यांना थोडासा वेळ देऊयात आपण. त्यापूर्वी मी ठाकूरांकडे येतो. संजय ठाकूरजी, भाजप या पक्षाने आणि त्यांच्या संघटनांनी सुद्धा हा मुद्दा नेहमी लावून धरलेला आहे, इनडायरेक्टली डायरेक्टली सुद्धा. हिंदू मुसलमानांची लोकसंख्या वाढणं वगैरे, इव्हन 2011चा ज्यावेळी सर्व्हे आला होता तेव्हा सुद्धा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न झाला होता, आम्हाला आठवत आहे ते. तुम्ही याकडे कसं बघताय? खरं म्हणजे कसं आहे का, आता शमशेर पठाणजी बोलत होते, मी ऐकत होतो.
एक प्रश्न तर नक्कीच निर्माण होतो लोकांमध्ये की जिथे जिथे यांची लोकसंख्या जास्त आहे किंवा संपूर्ण जगात जिथे जिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेममध्ये कुठे ना ISI असो किंवा दुसरी कुठली संघटना असो, भारतात जर का मदत मिळेल नसेल, तसे लोक नाही आहेत, मग इतका मोठा बॉम्बविस्फोट होतात. बॉम्बविस्फोटात हिंदुस्थानचे जे लोक आहेत त्यांचं नाव येतात आणि इकडचे बरेच लोकांचं नाव आहे. मग ते लोक शिकलेले नाही का? आणि जर का तुमचे लोक शिकलेले नाही आणि तुम्ही त्यांना शिक्षा देऊ नाही शकत, चांगली परवरिश नाही करू शकत, मग जनसंख्येवर कुठेतरी तुम्हाला हे केलं पाहिजे की जर का तुम्ही एक सच्चा आणि अच्छा नागरिक नाही देऊ शकता, मग कुठेतरी लोकसंख्येचा संबंध तर आहेच, नाही म्हणतं मला एक सांगा, एक पॉलिटिकल पार्टीचा प्रवक्ता म्हणून मला विचारायचं आहे तुम्हाला अशी भीती, एक व्यक्ती म्हणून आणि एक पॉलिटिकल पार्टीचा प्रवक्ता म्हणून, की मुस्लिम डॉमिनन्स जर का वाढला, मुस्लिम लोकसंख्या वाढली, तर इथलं पॉलिटिक्स बदलेल अशी भीती भाजप वगैरेला वाटत असते? बघा, मुस्लिम लोकसंख्या किंवा जनसंख्येला हे पॉलिटिकल पार्टी आझादीच्या नंतरची जी पार्टी सरकारमध्ये होती त्यांच्या सुद्धा, आणि इकडचे बांगलादेशी आणा, इकडे वोट बँकचा पॉलिटिक्स म्हणून त्यांना बघताना या लोकांनी जास्त की यांना कुठेतरी शेल्टर करायचा, यांना स्ट्रक्चर कमिटी बनली, आता ते बसले होते, स्ट्रक्चर कमिटी बनवायची गरज का पडली? शिक्षित त्यांना 20% पॉप्युलेशन असताना इथे प्रोव्हिजन करा, तिथे प्रोव्हिजन करा, हे करा, ते करा, तेव्हा सरकार करताना जेव्हा ही गरज पडते तेव्हा जे लोक आहेत सध्या त्यांची सुद्धा काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? बरं, मी आहे, माझ्याकडे 4 मुलं आहे, मला जर का देशाला 4 स्वच्छ, चांगले आणि अच्छे नागरिक द्यायचं आहे, त्यांचं शिक्षण, त्यांचा सर्व पूर्णपणे आणि चांगलंपणे होऊ, त्याच्यासाठी आम्ही काय करतो? बरं, एज्युकेशन आम्ही देत नाही, लोकसंख्या वाढत चालली आहे, त्याच्यामध्ये कंट्रोल नाही करू शकता, कारण त्याला धार्मिक आधार आहे. बरं, धार्मिक आधार आहे, तेव्हा कोणी काय बोललं की मोठा ठीक आहे, मला लक्षात आलं. निलेशकडे, निलेश. प्रथम, मुख्यतः जो मुद्दा आहे सर्वसकट मुस्लिम समाजाला असं ठरवून टाकणं एक्झॅक्टली तो दोषी आहे, हेही पूर्णतः चुकीचं आहे. कारण शेवटी मुस्लिम समाजाचं आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये स्वतःचं असं कॉन्ट्रीब्युशन आहे, बरोबर, आणि ते कॉन्ट्रीब्युशन मान्य करायलाच हवं. दुसरा मुद्दा, शरीयतच्या आधारावर जो संस्कार मुख्यतः पुढच्या पिढीला दिला जातो किंवा मदरसांच्याच माध्यमातून आम्ही आमचं शिक्षण पुढे घेऊन जाऊ, आम्ही जे सार्वत्रिक शिक्षण आहे ते स्वीकारणार नाही, अशी ज्या ठिकाणी मानसिकता आहे, ही मानसिकता निश्चितपणे चिंतेचं कारण आहे. ती मानसिकता जर बदलली आणि मेन स्ट्रीमशी जर हा समाज थेटपणे जोडला गेला तर आज निर्माण होणारी समस्या निर्माण होणार नाही. आता वाढलेली लोकसंख्या जर ही सर्वसमावेशक असेल, सर्वांना बरोबर घेऊन चालणारी असेल, आपला जो कट्टरवादी विचार आहे तो सोडून या देशाच्या भल्यासाठी म्हणून विकसित होणारी असेल, तर त्या वाढलेल्या लोकसंख्येला धोका म्हणून बघणं हे चुकीचं ठरेल. आणि त्यामुळे एक वर्ग आहे तो काही प्रमाणावर आहे, तो चुकीचा असू शकतो. त्यामुळे सार्वत्रिक पातळीवर मुस्लिम समाज हा चुकीचा आहे असं म्हणणं निश्चितपणे चुकीचं ठरेल. मात्र ठाकूरांनी जे म्हटलं की मुलं आहेत, मोठ्या संख्येने आहेत, मग त्यांना आपण योग्य शिक्षण देण्याची गरज आहे. मग ती अगदी महापालिकांच्या शाळांमधून असो किंवा अगदी कॉन्व्हेंट स्कूलमधून असो, पण ती मदरसांमधूनच पाठवायची आणि त्यांना धार्मिकच शिक्षण द्यायचं, असा जर कट्टरवाद हा या समाजात जोपासला गेला तर निश्चितपणे वाढत्या लोकसंख्येबरोबर राजकीय आणि सामाजिक प्रश्न हे वाढीला लागतील आणि त्यातून अंतर्गत सुरक्षेचा एक मोठा प्रश्न जो आहे तो देशासमोर उभा राहील. मी प्रमोद जोशींकडे जातो. प्रमोद जोशी हिंदू महासभेचे प्रवक्ते आहेत आणि हिंदू महासभा सावरकरांच्या विचारातून सुरू झाली आहे आणि त्यामुळे आपल्याला फाळणीपासूनचा संदर्भ या आजच्या प्रश्नाला जोडावा लागतो. सावरकर म्हणाले होते एकदा जर का फाळणी झालेली आहे तर आता संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन करा आणि हिंदूंचा भारत, मुसलमानांचा पाकिस्तान. आता ही जी परिस्थिती आहे, जे काही सर्वे वगैरे येत आहेत आणि मुस्लिम लोकसंख्येचा मुद्दा वाटला जातोय, तो मुद्दा, मी शब्द मुद्दा वापरतोय, ती तुम्हाला समस्या वाटते का? बघा, देशाचं विभाजन मुळामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांच्या बहुसंख्येच्या बळावर झालेलं आहे. ज्या अर्थी देशाचं विभाजन झालेलं आहे आणि ते संपूर्णपणे न स्वीकारता अर्धवटपणे का होईना स्वीकारलेलं आहे. 2 देशांच्या राज्यघटना अलग अलगपणे काम करतात. तिथे इस्लामिक आहे, आमच्या इथे सार्वभौमिक आहे, आणि ती सार्वभौमिक असताना सुद्धा या देशामध्ये समान नागरिक संहिता ही लागू नाही आहे. याचं मूळ कारण आहे, जे लोक या देशाला राष्ट्र म्हणून मानत नाहीत, या देशाचं संविधान मानत नाही, या देशाला पितृभूमी मानत नाही, या देशाला मातृभूमी मानत नाहीत,
त्याच लोकांचा फक्त या गोष्टीला विरोध आहे. त्याच लोकांचा, शमशेरजी ऐका, त्याच लोकांचा विरोध आहे, एवढंच मी म्हणतो. सर्व मुसलमान ते त्या प्रकारात गणले जातील नाही गणले जातील याचं विश्लेषण करणं हे सगळ्यांच्या दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने होईल. मी राजकीय दृष्ट्या हा विषय मांडत नाहीये. देशाचं ज्या वेळेला विभाजन झालेलंही नव्हतं, माझ्याकडे आकडे आहेत. भारताचे जनगणना आयुक्त होते ओ'डोनल, 1891 मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 620 वर्षामध्ये भारत, अखंड भारत हा मुस्लिम बहुल होईल. त्याच्यानंतरचं एक जनगणना अध्यक्ष आहेत UN मुखर्जी 1909, ते म्हणतात 420 वर्षात होईल. एन भंडारे, एल फर्नांडिस, एम जैन 1993 साली म्हणतात 316 वर्षामध्ये समजा बरोबर मुस्लिम बहुल होईल. आणि आता नवीन सर्वे पण तेच म्हणतोय. रफीक झकीरियांचं पुस्तक आहे, रफीक झकीरियांचं पुस्तक आहे 1995 मध्ये प्रकाशित झालेलं आहे. ते म्हणतात की येत्या 365 वर्षामध्ये मुस्लिम बहुल हे भारत झालं तर काय होईल. एक मिनिट, प्रश्न हा नाही आहे झालं तर काय होईल म्हणजे मग तुमच्या जगाच्या मूळ अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतोय. आज हिंदू बहुल तर मुस्लिम बहुल होतील, होईल काय. एक मिनिट, ज्या इस्लामला आपण अमनवादी, शांतताप्रिय वगैरे जे मानतो, माझा जितका अभ्यास आहे, हसन आणि हुसेनच्या मृत्यूनंतर हा राजकीय इस्लाम प्रबळ झाला आणि त्यांनी या प्रकारे विस्तार जो केलेला आहे तो इस्लाम म्हणण्यापेक्षा एक राजकीय आक्रमण. मला तुम्ही एका वाक्यात सांगा की भारतात मुस्लिम बहुल झाले तर काय होईल, मला एका वाक्यात सांगा. तुम्हाला काय वाटतं. जगाचा विनाश होईल. उघडपणा बोला. जगाचा विनाश होईल. जगाचा, भारतात बहुल झाले तर जगाचा, भारताचाच नाही जगाचा विनाश होईल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी अब्दुल कादर मुकादम. त्याचं कारण असं काय, एक मिनिट, जमाते इस्लामीचे संस्थापक मौदुदींनी जे एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की इस्लामनी जर का राष्ट्रीयता मान्य केली तर त्याचा इस्लामचा विकास होणार नाही. या शब्दामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. बरं, त्यानंतर आपण काय विश्लेषण करायचं ते ठीक आहे. आता कादर मुकादमांकडे येतो. मुकादम सर, याच्यातला त्यांचा एक आयडिओलॉजिकल पार्ट सोडून दिला तरी हे आय थिंक तुम्ही पण अमान्य करणार नाही की इस्लाम या संस्थेला देश, राष्ट्र, संहिता, घटना ह्या मुद्द्या मान्य नाहीत, कारण त्यांची एकच घटना आहे ती कुराणमध्ये आहे आणि राष्ट्र मानलं की पुन्हा त्या बायफर्केशन त्यांना मान्य नाहीये इस्लाम या संस्थेला. त्या पार्श्वभूमीवरती ही भीती ज्या लोकांना वाटते ती अनाठायी आहे की नाही. पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की इस्लामला फक्त कॉन्स्टिट्यूशन म्हणून कुराणच आहे हा भ्रम आपण आपल्या मनातून, विचारातून, सगळ्यातून बाहेर काढला पाहिजे. बरं, इस्लामचा खरोखर आता काही माणसं आता इथे आहेत, दरेकर आहेत, आता हे जोशी साहेब म्हणत आहेत, ठाकरे आहेत, यांनी इस्लामचा अभ्यास सुरू केला आहे, हे मी स्वागतार्ह मानतो. माझी त्यांना एकच विनंती आहे की जर तुम्हाला खरोखरच इस्लामचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही वस्तुस्थितीवादक दृष्टिकोनातून करा, वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारून करा. आपल्या पूर्वग्रहांना धरून हे करू नका. आणि महाराष्ट्रामध्ये असे अनेक विधानाचा 800 पानाचे ग्रंथ लिहिणारे आहेत, पण त्या सगळ्यांचंच मला सगळे वाचलेले आहेत मी. पण त्यांचा पहिलाच मुद्दा असा आहे की अगोदर मी काय ठरायचं ठरवलेलं आहे, मग त्याला मी पुरावे असे असे देत जाणार. प्रश्न असा आहे की इस्लामच्या इतिहासाचे 2 घटक आपण स्पष्टपणे स्वीकारले पाहिजेत. एक म्हणजे 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंतचा आणि दुसरा 14व्या शतकापासून आत्तापर्यंतचा. जमाते इस्लामीचं त्याने नाव घेतलं, मौलाना मौदुदींचं नाव घेतलं, पण मौलाना मौदुदी म्हणजेच इस्लाम नव्हे किंवा ते सांगतात म्हटला असाही इस्लाम नव्हे. दुर्दैव, मगाशी मी ग्रॅहम फुलरचं उदाहरण तुम्हाला दिलं की त्याने सगळ्यात थोडक्यात सांगतो त्याच मुद्द्यावर मी येतलो आहे की पहिल्यांदा मुद्दा असा आहे की इस्लामला एकच धर्म असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुटुंब नियोजनाच्या विषयी अगदी इतकं उघड चर्चा आहे, तुम्हाला कुठच्याही धर्मात आढळ नाही. माझं असं म्हणणं आहे की चल आपल्याला आज लोकसंख्येचा विषय हा आपल्या जीवन हा विषय आपल्या जीवन मरणाचा आहे. ह्या जीवन मरणाच्या विषयाकडे आपण बघताना, हिंदू आणि मुस्लिम न बघताना आपल्या देशाचं भवितव्य या दृष्टीने बदललं पाहिजे का नागरिकांचं कल्याण हे बदललं पाहिजे. हा मॅक्रो लेवल. मी त्यांना जो स्पेसिफिक प्रश्न विचारला होता, समजा भारतात मुस्लिम बहुसंख्य झाले तर आज भारतामध्ये स्टॅटिस्टिकली बघू शकतो हिंदू बहुसंख्या असून जर का या देशाचं डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर टिकतं, ख्रिश्चन असून सुद्धा अमेरिकेचं डेमोक्रॅटिक स्ट्रक्चर टिकतं, इंग्लंडचं टिकतं, तसं मुस्लिम बहुल झाले तर ते तसंच राहील का.
हे तुम्हाला काय वाटतं? मला नाही तसं वाटत, कारण आता आपल्याला अनेकांना माहिती नाही की जगामध्ये इस्लामचा एक वेगळ्या तऱ्हेने विचार आणि त्याच्यामध्ये क्रांती करण्याचे जे प्रयत्न झालेत ते आपण नेहमीच दुर्लक्षित करतो आहोत. आता 13व्या शतकाचा मी उल्लेख केला त्या आणि 14व्या शतकाचा पण उल्लेख केला. तिथे काय घडलं की जगातला जिहादचा पहिला फतवा इब्न तैमिया ह्या विद्वानाने 14व्या शतकात पहिल्यांदा दिला आणि तो तुर्कस्तानातील मार्जिन शहरातून. काय होईल ते सांगा ना. काही होणार नाही आहे की ज्या प्रमाणामध्ये जसं आहे भारत तसाच राहील. एक लक्षात घ्या की आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, विचार स्वातंत्र्य आहे, वेगळ्या तऱ्हेने विचाराचं हे केलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धर्मचिकित्सा ही सगळ्याच चिकित्सेची सुरुवात असं आहे, असाही प्रवाह आपल्याकडे आहे. आणि म्हणून माझ्यासारखे लोक इस्लामचा वेगळा अभ्यास करू शकतात. नाही, पण मुकादम सर या बाबतीतला की ज्या ज्या वेळेला मुस्लिम समाजाचा उदारमतवादी विचार समोर आला, अगदी दाराशिकोपासून आपण जर विचार केला तर दाराशिकोची हत्या होतेच ना शेवटी ज्या ज्या वेळेला, आणि तोही त्याच समाजातला एक व्यक्ती जो आहे ती घडवून आणतो. ज्या ज्या वेळेला उदारमतवादी असा विचार मुस्लिम समाजातून व्यक्त करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला तो विचार कसा संपेल जीवानिशी याचेच प्रयत्न झाले. आणि अशा स्वरूपात ज्यावेळेला आपण असं म्हणतो की एक वेगळा विचार तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, मुस्लिम समाजाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय, तर मुळात मुस्लिम समाज हा विकसनशीलवादी किंवा पुरोगामी विचार स्वीकारेल का? हमीद दलवाईंना सुद्धा स्वीकारलं जात नाही. इथे फुलेंना स्वीकारलं जातं, हिंदू शिव्या घालतील पण हिंदूंना स्वीकारतात जातात, आंबेडकरांना स्वीकारतात पण हमीद दलवाई नाही स्वीकारला जात. दाराशिकोचा खून होतो. नाही, हमीद दलवाईंचा तर आपल्याला गेलं तर फार खूप बोलता येईल. उदाहरण सांगितले की इथे पुरोगामी चळवळी टिकत नाही, की पुरोगामी चळवळ टिकल्या तर त्या भारतातच टिकतील. कारण भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे मुसलमान, भारतीय मुसलमान हे खऱ्या खुऱ्या अर्थाने लोकशाही शासन व्यवस्थेत राहतात. ठीक आहे, मग त्यामुळे बहुसंख्या झाले तरी प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, एक तुम्ही सहमत असा की नसो, मला बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही बोलतो. मी तुमच्याला हस्तक्षेप केला नाही, तुम्ही माझ्यात हस्तक्षेप कृपया करू नका. मी एवढंच म्हणतोय की कुठे ना कुठेतरी हा बदलत आहे. बदलच करायचा असेल, हमीद दलवाईंचा तुम्ही उल्लेख केला की त्यांना मुस्लिम प्रश्नाचे सगळे कंगोरे लक्षात आले नाही. बदल करायच्या मागे काय अडचणी आहेत त्या जर आपण नीट लक्षात घेतल्या तर आपल्याला ते कळून. आता इसिसच्या बाबतीत मी अनेक ठिकाणी बोललेलो आहे. आपल्याला तो विषय माहिती आहे, त्यामुळे तो इसिस त्यांना ते म्हणजे इस्लाम नाही आहे, ते क्लिअर आहे. मी माझ्याकडे आता शेवटची 5 मिनिटे मी प्रत्येकाला 1-1 मिनिट देणार आहे. दरेकरांपासून सुरुवात करतो. दरेकरजी काय म्हणू पाहताय? शेवटच्या 5 मिनिटांमध्ये ऍक्च्युली मांडणं बरंच अवघड आहे, पण तरी पटकन मी सांगतो. नंबर 1, तुम्ही साधा प्रश्न सर्व पॅनलिस्टला विचारला होता की भारतामध्ये मुस्लिम बहुसंख्य झाले तर काय होईल, एवढंच फक्त सांगा. साधी गोष्ट आहे. 14 ऑगस्टला एका रात्री या इथे भारतामध्ये 2 राष्ट्र जन्माला आली, एक भारत एक पाकिस्तान, बरोबर. हे 2 जुळे भाऊ जन्माला आले. एका राष्ट्राची राज्यघटना ही धर्मावर आधारित आहे, इस्लामिक रिपब्लिक आहे, आणि एका देशाची राज्यघटना ही पूर्णपणे धर्मनिरपेक्ष सेक्युलर आहे. याच घटनेमध्ये आपल्याला उत्तर मिळतं की भारताची राज्यघटना, नंबर 1, भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष का राहू शकली, ती का होऊ शकली. बहुसंख्य 80% 85% तेव्हा जे असतील ते बहुसंख्य हिंदू असूनही देशाची राज्यघटना ही हिंदू ऑन द बेसिस ऑफ हिंदू रिलीजन बनलेली नाहीये, ही सेक्युलर बनली, ही धर्मनिरपेक्ष बनली. रिलीजन आणि स्टेट यातला फरक त्यांनी मेन्शन केला. पण ऍट द सेम टाइम जे जन्माला आलेलं दुसरं राष्ट्र आहे ते मात्र पूर्णपणे इस्लामवर, कुराणावर, शरीयतवर आधारित असलेलं राष्ट्र बनलं. मुस्लिम बहुसंख्य होण्याचा धोका आम्हाला हाच आहे. आम्ही म्हणत नाही की मुस्लिमान रोज घरून आमच्या कुठे काय करतात, बॉम्बस्फोट करतात, दहशतवादी हल्ले करतात, हा तर पुढचा मुद्दा झाला. आमचा मुद्दा असा आहे, ज्या पद्धतीने आजचा जो मेन विषय होता, ज्या पद्धतीने फोरकास्ट केलेला आहे, फोरकास्ट केल्याप्रमाणे 2050 सालापर्यंत जर इथं मुस्लिम बहुसंख्या आली तर या देशाची राज्यघटना ही अशीच धर्मनिरपेक्ष राहील का, नंबर 1. नंबर 2, हे जे म्हणतात, शमशेरजी मगाशी म्हणाले की प्रत्येक गोष्टीचं जर हे कारण फक्त परकीय शक्ती देणार असतील, आता या भारतामध्ये सोशल मीडियाच्या जगामध्ये, प्रसार माध्यमाच्या जगामध्ये एवढं कोणी मूर्ख राहिलेलं नाही की प्रत्येक गोष्टीचा संबंध परकीय शक्तीशी. आसाम कुठला परकीय आहे हो, पश्चिम बंगाल कुठला परकीय आहे, संभाजीनगर, तुम्ही महाराष्ट्रामधली म्हणजे मिरजेची दंगल घ्या, पुण्यातल्या घ्या, औरंगाबादच्या घ्या, हे कुठल्या परकीय शक्तींचा हात असतो. तुम्हाला काय म्हणायचं की अमेरिकेतले लोक इथं येऊन मिरजमध्ये दंगल करतात, काय विषय बोलताय तुम्ही. दरवेळी कधीतरी परकीय शक्तीशी जोडणं सांगणार. नंबर 3, माझ्या मते लोकसंख्या वाढीचा मुद्दा आज हा डिस्कस व्हायला होता या निमित्ताने. इंटरप्रिटेशन ऑफ इस्लाम, आज अब्दुल कादर मुकदम इस्लामचं हे इंटरप्रिटेशन करतील, शमशेरजी हे इंटरप्रिटेशन करतील की हे इस्लाम मध्ये बसतं का नाही, ISIS बसतं का नाही, मुस्लिम वाढ बसतं की नाही. अहो, लोकसंख्या वाढ हा जरी मुद्दा धरला ना तर कुटुंब नियोजनावरती सुद्धा आज 2 नाही 20 म्हणजे मतप्रवाह एकट्या भारतामध्ये. काही मुस्लिमांचाच वर्ग असा आहे की हे इस्लाम मध्ये बसतं, काही मुस्लिमांचाच असा एक वर्ग आहे की हे इस्लाम मध्ये बसत नाही. आमचं त्यांना हेच
म्हणणं आहे की कुटुंब नियोजन हे इस्लाममध्ये बसो वा न बसो, आज देशासाठी, माझ्या देशासाठी हे आवश्यक आहे, म्हणून मी कुटुंब नियोजन करणार का नाही? तुम्ही हा प्रश्न यांना विचारला पाहिजे की कुराणामध्ये किंवा यांच्या धर्मग्रंथामध्ये एखादी सुधारणा जी देशाला आवश्यक आहे ती बसली नाही तरी तुम्ही करणार का? हा तो मुद्दा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मला लक्षात, मला बेसिक सार लक्षात आला. मला इतरांकडे पण जायचंय दरेकर, पण तुमचा मुद्दा लक्षात आहे, तो महत्वाचा आहे, तो मी घेतलेला आहे. मी तुमचा मुद्दा घेतलेला आहे. मी पठाणांकडे जातोय. पठाणजी, एक असं मानलं जातं आणि हा बहुसंख्य हिंदूंमध्ये एक समज आहे की इस्लाम असं शिकवतो की ज्यावेळी मुसलमानांची लोकसंख्या कमी असते त्यावेळी दारुल सुलह करायचा, आणि मुसलमानांची लोकसंख्या वाढली की दारुल इस्लामच्यासाठी दारुल फतेह, दारुल सुलह, दारुल इस्लाम आणि दारुल फतेह असे 3 टप्प्यांमध्ये इस्लामी लोकसंख्या काम करते. या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचंय? चुकी, हे चुकीची समज आहे. ह्या चुकीच्या समजामुळे जे कट्टर हिंदुत्ववादी लोक आहे हे दंगे ते घडवतात. सर्व जे दंगे सांगितले ना दरेकर साहेबांनी, त्यांना सांगा त्याची स्टडी करा. हे सर्व सुरुवात केली हिंदू आतंकवाद्यांनी केली सर्व, आणि ते बोलले ते मुसलमान वाढले का ठाकूर प्लीज बॉम्ब विस्फोट मुसलमान करत नाही. झाले ते झाले. 18 बॉम्ब ब्लास्ट ते आरएसएसच्या लोकांनी केलेले. ठाकूरजी एक मिनिट ऐकून घ्या. मुसलमानांनी केलेले. तुम्ही काय बोलू नका. काय नाही असं नाही चालणार. काही बोलणार तुम्ही. आता दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन भारत के तुकडे होणार इंशाअल्लाह. ठाकूरजी सगळे मुसलमान तसं बोलत नाही. अजिबात नाही. ठीक आहे, आझाद मैदानमध्ये जाऊन हुतात्म्यांवर हल्ला कोणी केला? सर्व त्याच्यामध्ये कट्टर हिंदुत्ववादी मुस्लिम राष्ट्र झाला तरी काय होणार नाही. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची लोकसंख्या ठीक आहे ठाकूरजी, प्लीज माझा विषय. हे हिंदुत्ववादी लोक आहेत, हे सर्व लफडे त्याच्यामध्ये करतात. याच्या डोक्यामध्ये ओके ठाकूरजी, आरएसएसची विचारधारा काय जोशी बोला. हे सर्व ते करणारे लोक त्याच्यामध्ये येते. मुसलमान काय बदनाम करतात, हे बॉम्ब ब्लास्ट करणारे आरएसएसचे लोक. हिंदू वंशामध्ये आणण्याची गरज आहे. कारण तसं जर नाही झालं, ठीक आहे, तर जगामध्ये इस्लामचा जो एक प्रचार झालेला आहे की आक्रमक, राष्ट्रद्रोह हीच त्यांची एक मानसिकता आहे. ज्या देशांमध्ये त्यांनी आश्रय घेतला त्या देशामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी केलेला आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ज्या बर्मामधून निष्कासित केलेला मुसलमानांना जम्मू काश्मीरमध्ये कोणी बसवलं? त्याच लोकांच्या समर्थनामध्ये आझाद मैदानावरती झालं होतं ना. त्यावेळेला आज भाजप त्याचा विरोध करते, पण त्यावेळेला म्हणजे आजची ही 2 दगडांवर पाय ठेवण्याची राजकीय मानसिकता आहे ही बदलली पाहिजे. देशामध्ये हिंदू राजसत्ता हीच अस्तित्वात यायला पाहिजे आणि सर्व समावेशक एका टोकाला लागू झाली पाहिजे. म्हणजे एका टोकाला कोणालाही वेगळी मानवी कार्यक्रमाच्या हिंदू राजसत्ता निलेशकडे जातो. मी या बाबतीत म्हणेन की आपण अगदी एक उदारमतवादी विचार जो मुस्लिम समाजातला आहे तो अब्दुल कादीर मुकादमांच्या माध्यमातून व्यक्त होतो. आपण त्याला व्यक्त व्हायला संधी दिली पाहिजे. मुकादम सर, तुम्ही या पूर्ण चर्चेनंतर, म्हणजे या चर्चेचा आपण सार काढूयात, पण तुम्ही या चर्चेनंतर तुमचं भाष्य काय असेल? नाही, मी मगाशी सुरुवातीला एक गोष्ट बोललो होतो की जर आपल्याला इस्लामचा आणि मुस्लिमांच्या मानसिकतेचा जर विचार करायचा असेल तर नेमकं दुखणं काय आहे त्याचे डायग्नोसिस आपण व्यवस्थित केले पाहिजेत. आता याच दोघांनी सांगितलं, दरेकरही मगासपासून तेच बोलतात, पण नेमकी चूक तिथेच करतात की कुठे आपण चुकीच्या रस्त्याला जातो आहोत. मला माहिती आहे, मी मुस्लिम समाजात जन्मलेलो आहे आणि इतकी वर्ष जगत आलेलो आहे, तर त्यातलं राजकारण मला काय माहिती आहे. पण कट्टरतावादी फक्त मुस्लिम समाजात नाही, ते हिंदू समाजात आहे, ते ख्रिश्चन समाजात आहे. मला हे सांगा की अमेरिकेने इराकवर हल्ला करून काय साधलं? तो कट्टरता नाही का? इराकने काय वाकडं केलं होतं त्यांचं? ही कट्टरता सगळीकडेच आहे. त्या कट्टरतेच्या पलीकडे जाऊन आपल्याला केलं पाहिजे. लोकसंख्येचा प्रश्न आहे, तुम्ही दरेकरांच्या माहितीशी संपूर्णपणे सहमत आहे की हा प्रश्न हिंदू मुसलमानांचा नाही, हा देशाच्या भवितव्याचा प्रश्न आहे. आणि धर्माला टोटली बाजूला ठेवून आपल्याला लोकसंख्या कशी मर्यादित करता येईल याचा विचार केला पाहिजे. मग धर्मात त्याची सोय असेल तर त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा, नसेल तर धर्माला बाजू ठेवायचा आणि आपल्याला पुढे जायचं. अगदी प्रसन्न, मुख्यतः या चर्चेदरम्यान जो प्रमुख मुद्दा म्हणजे दरेकरांनी पण मांडला की 2050 साली बहुसंख्य झाले तर हे या देशाचं संविधान जे आहे ते पूर्णतः बदलून टाकण्याचा प्रयत्न होऊ शकेल. पण पाव रिसर्च जे सांगतं ते
जगातला एक असा वर्ग असेल जो भारतात बहुसंख्य असेल. म्हणजे मुस्लिम समाज हा जगातल्या कोणत्याही देशात ज्या संख्येनं नसेल त्यापेक्षा जास्त संख्येनं भारतात असेल. याचा अर्थ असा नाही की तो हिंदूंपेक्षा जास्त झालेला असेल. आणि त्यामुळे या देशाचं संविधान बदलून टाकण्या इतपत ताकद ही मुस्लिम समाजात 2050 पर्यंत येईल अशी परिस्थिती नाही. दुसरा मुद्दा असा की सरसकट आपण सर्व मुस्लिम समाजाला देशद्रोही किंवा समाज विघातक ठरवून टाकणं हे चुकीचं ठरेल. अगदी आपल्या शेजारी बसलेले अब्दुल कादीर मुकादमांसारखे विचारवंत आहेत, मुस्लिम समाजाचे अभ्यासक आहेत, पूर्ण हयात त्यांची मुस्लिम समाजात गेलेली आहे, ते जन्मानं मुस्लिम आहेत. असं असतानाही त्यांच्यात कट्टरवाद नाही. आणि असा एक मोठा वर्ग आहे जो कट्टरवादी नाही. मुळात जो वर्ग कट्टरतेकडे वळलाय त्याला आपण समाज मंथनामध्ये कसं एकत्र घेऊ शकतो आणि तो कट्टरवाद कसा संपवू शकतो या दृष्टीने प्रयत्न झाले तर निश्चितपणे या देशाचं भवितव्य जे आहे ते योग्य मार्गाने जाऊ शकेल. हिंदू मुस्लिम साहचर्याचा 50 वर्षांपेक्षा जास्त आणि तसं म्हणाल तर शतकानुशतकाचा इतिहास ज्या भारताला आहे तिथे मला जगाचं कदाचित माहिती आहे पण भारतामध्ये मात्र ही परिस्थिती वेगळी असेल याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे कोणी बहुसंख्य अल्पसंख्य असण्यापेक्षा सुद्धा हे साहचर्य चांगलं राहील याची आम्हाला खात्री आहे. त्या विश्वासासह या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. थोडेसे वादविवाद होत असतील पण तो चर्चेचा भाग आहे. पण तरी सुद्धा वादविवाद शमवून आपण इथेच थांबूयात. पाहत राहा जय महाराष्ट्र.